गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन घोटाळ्यावरून भाजप अजित पवारांना घेरत आलंय। आज तेच अजित पवार महायुतीसोबत सत्तेत आहेत आणि सध्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी आमनेसामने आहेत। दरम्यान पालिका निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यावरून आता भाजपवर पलटवार केलाय। राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता 1999 साली आली, मात्र त्याआधीच सरकारनं सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली असा आरोप अजित पवारांनी केलाय। या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपयेच असल्याचं एका अधिकाऱ्यानं कबूल केल्याचं अजित पवारांनी सांगितलं। तर त्यावेळी युतीच्या सरकारनं फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीमध्ये 100 कोटी मागितले। त्यासोबत अधिकाऱ्यांनी देखील स्वतःचे 10 कोटी जोडून 200 कोटी प्रकल्पाची किंमत तब्बल 310 कोटी केली असा आरोप अजित पवारांनी केलाय। दरम्यान त्यावेळी युतीच्या सरकारच्या काळामध्ये सिंचन खातं हे भाजपकडे। महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं। तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं, दादा ह्याच्यात गडबड आहे। नंतर अधिकाऱ्याला विचारलं, अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले, आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले। त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले, असे 110 कोटी वाढवले। अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवी। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सगळे पुरावे होते। आणि याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, अगदी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी अत्यंत गंभीर असा हा आरोप केलेला आहे। नेमका काय दावा अजित पवारांनी केलेला आहे? या निवडणुकीच्या प्रचारात खास करून पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या अजित पवारांनी आधी भाजपच्या नेत्यांवरती आरोप सुरू केले। त्यानंतर भाजपच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांनी असं म्हटलं की अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याची केस अजूनही न्यायप्रविष्ट आहे आणि याला उत्तर अजित पवारांनी या शेवटच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलंय। मोठा पलटवार केलाय आणि अजित पवारांनी एक जुना संदर्भ दिलेला आहे आणि गंभीर आरोप केलेला आहे। प्रकरण असं आहे की युतीचं सरकार जेव्हा सत्तेमध्ये आलं 1995ला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचं, तेव्हा जलसंपदा विभागाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या महादेवराव शिवणकर यांच्याकडे सोपवण्यात आली आणि त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पुरंदर जलसिंचन उपसा योजना या योजनेसाठी मंजुरी देण्यात आली। ही जलसिंचन योजना पुरंदर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी द्यावं यासाठीची आणि त्यावेळी या योजनेची किंमत 310 कोटी रुपये इतकी नक्की करण्यात आली, तसं एस्टिमेट ठरवण्यात आलं। मात्र 1999ला युतीचं सरकार पडलं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार सत्तारूढ झालं। त्यावेळी अजित पवारांकडे जलसंपदा विभागाची जबाबदारी आली। तेव्हा अजित पवारांनी ती फाईल पाहिली, तेव्हा त्या फाईलवरती त्यांना एस्टिमेट जे दिसलं, रक्कम जी दिसली या प्रकल्पाची ती 310 कोटी होती, जी त्यांना वाढवून सांगण्यात आल्याचं लक्षात आलं। त्याबद्दल जेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला असं सांगण्यात आलं की 100 कोटी रुपये पार्टी फंडासाठी हवेत आणि 10 कोटी रुपये आम्ही म्हणजे अधिकाऱ्यांनी त्यामध्ये वाढवले। त्यामुळे 200 कोटी रुपयाच्या प्रकल्पाची किंमत वाढून 310 कोटी रुपये झाली। निश्चितपणे 200 कोटीचा हा प्रकल्प 310 कोटींवर कसा गेला हे अजित पवारांनी सांगितलेलं आहे। मंदार तूर्त धन्यवाद या माहितीबद्दल। सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्या सोबत आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते। सुधीरजी, तुम्ही ऐकलंच असेल अजित पवारांनी नेमकं काय म्हटलेलं आहे। अजित पवारांचे हे आरोप किती गंभीर आहेत असं आपल्याला वाटतं? दृष्टीने ह्या आरोपात तर काही तथ्य नाही, गंभीरताही नाही। दुर्दैवाने महानगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा येतात तेव्हा विकासाभिमुख मतदान करणाऱ्या मतदारांना भ्रमित करण्यासाठी अशा कपोकल्पित किंवा ऐक्यू कथा केल्या जातात। आता मी जेव्हा तुमची ही कथा ऐकत होतो, म्हणजे तुमच्या माध्यमातून त्यांची कथा ऐकत होतो, एक ते एक अधिकारी रिटायर्ड झाला। रिटायर्ड अधिकारी स्वतः म्हणतोय की 200 कोटीचं जे एस्टिमेट आहे अंदाजपत्रक ते आम्ही 310 कोटी केलं, 100 कोटी पार्टी फंडचे आणि 10 कोटी अधिकाऱ्यांचे, असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा मला बिरबलाच्या कहाणीची आठवण येते की
बिरबल जसं म्हणतो ना की बेंगन अच्छा आहे, दुसऱ्या दिवशी बेंगन बुरा आहे. तर असे काही अधिकारी असतात की जे सरकार बदलल्यावर चमचेगिरी करण्यासाठी अशा पद्धतीने काम करतात आणि अशा पद्धतीने चमचेगिरी करण्यासाठी सांगतात. पहिली गोष्ट, कोणतंही इस्टिमेट करताना त्याला दर सूची लावावी लागते. असं कोणाच्या मनात अगं 10 रुपयाचे 50 रुपये करा असं नाही. कॉन्क्रीट किती कॉन्क्रीट वापरलं जातं, त्याचं किती क्युबिक फीटचा त्याचा दर आहे, त्या ठिकाणी आपण जी काही लोखंड वापरू त्याचा किती दर आहे, आपण गिट्टी जिथून आणणार आहोत त्याचं डिस्टन्स किलोमीटर किती आहे, असं कोणाच्या म्हणण्यात अगं 110 कोटी वाढून गेलंय. म्हणजे हा सुधीरजी, प्रकल्पाचा दर ठरवण्याची एक SOP आहे आणि त्यानुसारच तो ठरतो असं तुम्ही म्हणताय. आमचे मी नाही प्रतिनिधी म्हणत. मंदार गोंजर आहेत, त्यांनाही तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मंदार, बोला. सुधीर भाऊ, तुम्ही आत्ता SOP काय असते हे सांगितलं, मात्र इथं प्रकार असा घडलाय की अजित पवारांनी असं म्हटलं की ही जी वाढवलेली या प्रकल्पाची किंमत होती 310 कोटी, ही आपण जलसंपदा मंत्री बनल्यानंतर कमी करून पुन्हा 200 कोटी रुपये केली आणि 200 कोटी रुपयांमध्येच ते काम आपण केलं आणि ती फाईल देखील आपल्याकडे आहे. ती जर आपण समोर आणली तर हाहाकार उडेल असं अजित पवार म्हणतायत. नाही, पहिली गोष्ट तर एका गोष्टीचा हाकार आपोआपच उडाला की तुम्ही राज्यपालांच्या राजभवनामध्ये जाऊन शपथ घेता की मला जर गंभीर विषय अवगत असेल तर तो विषय मी मंत्री म्हणून उघडकीस आणेल. राज्य कसं चालवायचं अशाने? राज्य चालेल का? आणि अशा कपोकल्पित कथांवर राज्य चालतं का? आपण विश्वस्त आहोत, आपण ट्रस्टी आहोत आणि तुमच्या माहितीकरता पुन्हा सांगतो, म्हणजे आता एक गोष्ट तर लक्षात आली की त्याचं टेंडरच झालं नाही, पण अशा गोष्टींचं टेंडर झालं तर असे सर्व विषय ऑडिटर जनरलच्या लक्षात येतात, असे विषय पब्लिक अकाउंट कमिटी समोर जातात, अशा विषयाला आपोआपच कंठ आणि वाचा फुटत असते. आणि पण सुधीरजी, निवडणुकीच्या तोंडावरचे हे आरोप आहेत, हा निवडणुकीचा भाग यातला सोडून द्या. पण आपण असं आवाहन कराल का अजित पवारांना की निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर जी काही पुरावे त्यांच्या समोर आहेत ते त्यांनी समोर आणले पाहिजेत, जाहीर केले पाहिजे? अहो, मी आवाहन करण्याचं कारण काय? संविधानानेच आवाहन केलं आहे. आणले पाहिजेत म्हणजे अजित पवारांनी ते फाईल समोर आणली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? माझं म्हणणं, अहो, आम्ही या भारताचे संविधानाला समर्पित नागरिक आहोत. हो, ज्याचं देशावर प्रेम आहे, मैं रहू या ना रहू, भारत ये रहना चाहिए हा भाव घेऊन जे कोणी काम करतात राजकारणामध्ये, अशा गोष्टी अशा लपवून ठेवायच्या असतात का? तुम्ही म्हणा. निश्चितपणे खूप महत्वाचं विधान आपण केलेलं आहे महाराजांचं सुधीरजी. अशा गोष्टी लपवून ठेवायच्या असतात का असा एक सवाल तुम्ही उपस्थित केलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत ही गोष्ट समोर का आणली नाही हा एक प्रश्न आहेच. आणि आता यातलं गांभीर्य ओळखून ही गोष्ट निवडणुकीनंतर खरोखरच अजितदादा समोर आणणार का हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण जी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मंदार, तुझेही आभार या सविस्तर माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.